खरेदीचे उद्दिष्ट संपल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून धान खरेदी जी आहे ती रखडली आहे आणि त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आता जे आहे आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. आपल्याला बोलण्याकरिता धान खरेदी संघाचे अध्यक्ष नेपाळ रंगारी आहे. भाऊ काय सांगाल, कशा प्रकारचे आंदोलन आहे, काय मागणी आहे? शेतकऱ्यांसाठी आंदोलन आहे आणि अनेक दिवसापासून धान खरेदी रखडलेली आहे आणि धान खरेदी रखडली असल्यामुळे केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहेत, राज्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे आणि हे सरकार असल्यामुळे आपल्याला त्रास होता कामा नये, माझ्या शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये. शेतकऱ्यांचे उद्दिष्ट वाढून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे धान खरेदी व्हावे आणि एवढंच नाही तर जेव्हा धान खरेदी होतील तेव्हा लोकांच्या खिशात पैसे येतील आणि शेतकरी सुखावला जाईल, एवढा हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. तेवढंच नाही तर याच्यात एक असा आहे की आमच्या शेतकऱ्यांना जो मिळत असलेला जो बोनस आहे, आमची MSP अतिशय कमी असल्यामुळे बोनस हा प्रत्येक वर्षी सरकार देत असतो, ह्या वर्षी सुद्धा सरकारने बोनस जाहीर करावा आणि शेतकऱ्यांचा कर्ज अनेक दिवसापासून प्रलंबित आहे, तो शेतकऱ्यांचा कर्ज माफ करावा, ह्या प्रमुख मागण्या आजच्या या मोर्चाच्या वतीनं आम्ही करत आहोत. नक्कीच खरं पाहायला गेलं तर धान खरेदी संघटना असो किंवा किसान संघटना असो, त्यांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला असला तरी खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. खासदार प्रशांत पटोळे आहेत, तो काय आपला विरोधी सरकार आहे. सर्वप्रथम या सरकारला जागृत करणे गरजेचं आहे. त्यासाठी हे आंदोलनचा मोर्चा इथं सगळे शेतकरी बंधू सर्व पक्षीय आंदोलन इथं करत आहात. मी धन्यवाद व्यक्त करतो आमचे नेपाळ भाऊ रंगारी यांचा, भाजपचे असून सुद्धा भाजपच्या विरोधामध्ये लोकांनी आता आंदोलन शेतकऱ्यांनी करणं चालू केलं आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये MSP 2369 रुपये आहे. अरे तुम्हाला लाच वाटायला पाहिजे. बाजूला छत्तीसगड आहे, छत्तीसगड मध्ये 3100 रुपये MSP आहे आणि एकरी 20 क्विंटल तिथं धान घेतात आणि इथं महाराष्ट्रामध्ये फक्त 14 आणि 16 क्विंटल. अरे हे सरमेची नाव आहे. अरे बोनसच्या दूरचीच गोष्ट राहिली, कर्जमाफी दूरचीच गोष्ट राहिली. तुम्ही आम्हाला हक्काचे आमचे पैसे तर द्या. आज धान खरेदी केंद्रावर जवळपास 50 लाख क्विंटल तिथं धान पडले आहे साहेब. लिमिट कशाला कशाला पाहिजे लिमिट? अरे पूर्ण घ्या ना तुम्ही, जेवढं उत्पादन आहे तुम्हाला पूर्ण शेतकऱ्यांच्या उत्पादन जेवढा झाला तेवढा सरकारनं घ्यायला पाहिजे. लिमिटच्या नावाला आम्हाला भ्रमित तुम्ही करू नका. आज हा आंदोलन फक्त या भंडारा जिल्ह्यात आहे, येणाऱ्या काळामध्ये पूर्ण भारतभर हे आंदोलन होतील साहेब. नक्कीच खरं पाहायला लागलं तर या लिमिटची काही गरज नाही, हा लिमिट हटवली पाहिजे अशी मागणी डॉक्टर प्रशांत पटोळे यांनी केली आहे. पुढे या मोर्चाला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.